मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई वकिलांना म्हणत असते की तो लिफाफा तुमच्याकडे सुरक्षित राहील असं वाटलं होतं आणि ते तुमच्याकडनं गायब झाले. बोला, काय शिक्षा देऊ आता तुम्हाला? वकील खूप घाबरतात आणि म्हणतात की मॅडम प्लीज मला माफ करा. तुम्ही मोठी माणसं, तुम्ही वाटेल ते करू शकता, पण माझ्या बायको आणि नातीसाठी तरी मला जाऊ द्यात. मोठी आई म्हणते की माफ करू म्हणताय, करते माफ, पण एका अटीवर. वकील म्हणतात की कसली अट मॅडम, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. मोठी आई म्हणते की तुमची बायको, तुमची लाडकी नात यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल ना, तर आमचं झालेलं नुकसान भरून द्यायचं. आमची हरवलेली कागदपत्र जशीच्या तशी तयार करून द्यायची आणि तेही आत्ताच्या आत्ता. चला लवकर कामाला लागा. गेल्या वेळी आमचं ऐकलं नाही तर काय परिणाम भोगावे लागले आठवतंय ना? ते वकील घाबरतात. त्यांना मागचे क्षण आठवत असतात, जेव्हा गुंड त्यांना मारायला आलेले असतात. मोठी आई म्हणते की चला, हक्क सोडपत्र पुन्हा बनवून द्या मला. वकील कागदपत्र करायला घेतात तेव्हा मोठी आई म्हणते की आणखी एक गोष्ट, मजकूर मी सांगेल तसाच लिहायचा. ती वकिलांना म्हणते की मी सांगेल तोच मजकूर लिहा आणि मग वकिलांना मजकूर सांगू लागते. एवढ्यातच पल्लवीचा फोनमध्ये येतो, पण मोठी आई फोन कट करून देते. तर पल्लवी इकडे विचार करत असते की मोठी आई घरातून निघाल्यापासूनच अस्वस्थ होत्या. हॉस्पिटलमध्ये तर गेल्या नसतील ना? लिफाफ्याबद्दल त्यांना काही माहिती मिळाली म्हणून तिकडे गेल्या आहेत. नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेवढ्यातच तिथे प्रज्ञा येते. प्रज्ञा म्हणते की अगं पल्लवी, एवढा वेळ होतीस कुठे तू? तुला मेसेजही केला होता. पल्लवी म्हणते मी नाही बघितला, सो सॉरी. प्रज्ञा म्हणते की बरं ऐक, ह्या लेक्चरनंतर प्रभाकर सरांनी केबिनमध्ये बोलावले मीटिंगसाठी. प्रज्ञा म्हणते की बरं ऐक, या लेक्चरनंतर प्रभाकर सरांनी मीटिंगसाठी बोलवलं आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की कसली मीटिंग? तेव्हा दुसरी फ्रेंड सांगू लागते की काही माहीत नाही गं, फक्त नोटीस आली होती. कांचन मॅम आणि कानेट सरसुद्धा असणार आहेत तिथे. पल्लवी म्हणते की बरं बघूयात तरी. तर इकडे मोठ्या आईला मोठ्या काकांचा फोन आलेला असतो. मोठी आई मनात विचार करते की यांचा फोन घेऊ की नको आता? जाऊ दे, घेतेच, उगाच शंका नको यांच्या मनात. ती वकिलांना चूप राहण्याचा इशारा करते. मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की तू असशील तिथे आत्ताच्या आत्ता सिटी हॉस्पिटलला ये, मी इथे चौकशीसाठी आलोय. मोठी आई म्हणते की मी तिथे येऊ कशाला? मोठे काका म्हणतात की कशासाठी काय विचारतीयस? आपल्याला त्या लिफाफ्याची माहिती काढायची आहे ना? तू आलीस तर मला तेवढीच मदत होईल. मोठी आई म्हणते की अहो मी नाही येऊ शकत, मी एका महत्त्वाच्या कामात आहे. तुम्ही बघा काहीतरी करून घ्या. मोठे काका विचारतात की अशा कुठल्या कामात अडकली आहेस तू? काही गडबड तर नाही आहे ना? मोठी आई म्हणते की अहो माझा पाय मुरगळलाय म्हणून मला यायला नाही जमणार. आणि काल तुम्ही म्हणाला होता ना की मी सर्व बघतो, मग बघा आता. तुम्ही स्टाफमधल्या कोणाची तरी मदत घ्या, ते सांगतील तुम्हाला सगळी माहिती. चला ठेवते मी, असं म्हणून मोठी आई फोन ठेवते. मोठ्या काकांना देखील मोठ्या आईवर संशय येतो. ते मनात म्हणतात की हिचं नक्की काय चाललंय? काही वेगळं तर नाही ना हिच्या मनात? मोठी आई वकिलांना विचारते की झालं का नाही, पण त्याआधी एक काम करा. आदितीच्या हक्क सोडपत्रामध्ये मला एक बदल करून हवाय. वकील विचारतात की कोणता बदल? तेव्हा मोठी आई सांगते मी माझ्या नावावरची सर्व मालमत्ता सौ सुपर्णा पुरुषोत्तम सूर्यवंशी तिच्या एकटीच्या नावावर करत आहे, असाच उल्लेख हवाय मला याच्यात. तेव्हा वकील विचारतात की म्हणजे? तेव्हा मोठी आई सांगते मला प्रश्न विचारायचे नाही, फक्त मी जे सांगते ते करायचं. तर इकडे मोठे काका राजूला भेटलेले असतात. ते त्याला विचारतात की आमची सुनबाई ज्या वॉर्डमध्ये होती तिथं तूच ड्युटीला होतास ना? तेव्हा राजू म्हणतो की होय साहेब. तेव्हा वकील म्हणतात की इथे ज्या गोष्टी आल्या होत्या त्यामध्ये एक लिफाफा होता, तो कुठे आहे बघितलास का तू? मला तेवढाच हवाय. तेव्हा राजू विचारतो की साहेब एवढं काय त्यात? तुमची सुनबाईसुद्धा तेच विचारत होत्या, त्या हॉस्पिटलला आल्या होत्या. मोठे काका मनात विचार करतात की अच्छा, म्हणजे सुपर्णाला जेव्हा ती भेटली तेव्हा ती ह्याच कामासाठी आली होती. तर राजूला म्हणतात की बरं तू लिफाफ्याबद्दल सांगत होतास ना, बघितलास का तू? राजू म्हणतो की हो लिफाफा तर होता साहेब, पण त्यानंतर ते सामान कुठं गेलं माहीत नाही. त्या ताईंना सुद्धा मी तेच सांगितलं, पण तुम्ही हे सर्व कशासाठी शोधताय? मोठे काका म्हणतात की अरे त्यात काहीतरी महत्त्वाचे पेपर्स आहेत म्हणून. तुला काही पैसे वगैरे लागत असेल तर घे, पण तो लिफाफा मला हवाय.
राजू म्हणतो की पैसे वगैरे नको साहेब, पण काही माहिती मिळाली तर नक्की सांगेल. मोठे काका राजूला एक कार्ड देतात आणि म्हणतात की हे माझं कार्ड आहे, यावर मला नक्की फोन कर आणि काही पैसे ठेव तुझ्याकडे. तेव्हा राजू म्हणतो की पैसे वगैरे नको साहेब, काही माहिती मिळाली तर नक्की सांगतो. पण तरीही मोठे काका त्याच्या खिशामध्ये पैसे ठेवतात आणि म्हणतात उपयोगाला येतील तुझ्या, आणि जर लिफाफ्याबद्दल तुला काही समजलं तर मला येऊन सांगायचं, फक्त मला. इकडे प्रभाकर सरांनी सर्व मुलांची मीटिंग घेतलेली असते. ते सर्वांना सांगतात की आज तुम्हाला इथं बोलावून घेण्याचं एक विशेष कारण आहे. आपण आपल्या संस्थेने यापूर्वी व्यक्तिमत्व विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा एक विषय सुरू करण्याचं ठरवलं आहे. पण आता मधल्या काळात काय झालं, हा विषय जरा बाजूला राहिला. आता संस्थेचा पुन्हा असा विचार आहे की तो उपक्रम आपण पुन्हा सुरू करावा. तर मॅडम तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तेव्हा मॅडम सांगतात की सर आपण हा विषय सुरू करायला हवा. दुसरे सरसुद्धा बोलतात की हो सर, लवकर सुरू करायला हवा, मुलांसाठी याचा खूप चांगला उपयोग होईल. प्रभाकर सर म्हणतात की विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच आपण हे पाऊल उचलतोय. यातली काही महत्त्वाची मुले इथं जमली आहेत, त्यात आपण विद्यार्थी प्रतिनिधीला विचारूयात. काय वैदेही, तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा वैदेही सांगते, प्रत्येक मुलासाठी पुढच्या करिअरसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे गरजेचं आहे. आपण जसं काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं तसं हेही करूयात. प्रभाकर सर विचारतात की पल्लवी, तुझं यावर काय मत आहे? पल्लवी म्हणते की सर खरं तर हा विषय ऐकल्यावर मुलांना असं वाटत असेल की कशाला, पण त्या विषयामध्ये नक्की आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे आणि त्यात नक्की काय असतं आणि आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागणार आहे, माहिती नसल्याने त्यांच्या डोक्यात हे विचार येत आहेत. आपण जर कॉलेजमध्ये एखादा कार्यक्रम ठेवला आणि त्यात जर सगळ्या मुलांना सहभागी व्हायला सांगितलं आणि त्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये या विषयाची त्यांना ओळख करून दिली तर आय गेस त्यांना ते जास्त चांगलं भेटेल. प्रभाकर सर म्हणतात की चांगली कल्पना आहे, मला तर हे सुचलंच नव्हतं. वैदेही देखील म्हणते की बेस्ट होईल सर, आम्ही देखील पार्टिसिपेट करू. प्रभाकर सर विचारतात की कार्यक्रम करायचा म्हणजे नक्की काय करायचं? पल्लवी म्हणते की सर मला असं वाटतंय की प्रत्येकाची पर्सनॅलिटी घडवण्याचं सगळ्यात मोठं काम त्यांच्या आईपासनं सुरू होतं. आईचा आपल्या मुलांवर सगळ्यात जास्त प्रभाव असतो. आपल्याला आई मुलाची एखादी छान जोडी बोलवता येईल, म्हणजे त्यांच्या माध्यमातून मुलांशी छान गप्पा मारता मारता या विषयाबद्दल त्यांना व्यवस्थित माहिती देता येईल. तेव्हा एक मुलगी म्हणते की बेस्ट सर, मला तर ही कल्पना खूप आवडली आहे. वैदेही म्हणते की आयडिया तर बेस्ट आहे, पण आपल्याला एखादी आई मुलाची अशी जोडी बघावं लागेल आणि त्यांना इन्व्हाइटही करावं लागेल. तेव्हा पल्लवी म्हणते की अशी एक छान आई आणि मुलाची जोडी आहे आपल्याकडे, शांतनू सूर्यवंशी सर आणि आदिती सूर्यवंशी मॅम. सर्वांना ती कल्पना खूप आवडते. प्रभाकर सर म्हणतात मग आपल्याला तर त्यांना बोलवावं लागेल. तेव्हा मॅडम म्हणतात की सर नक्कीच, आपलीच माणसं आहेत ती. प्रभाकर सर म्हणतात की ठीक आहे, जर अनेक अर्थाने आपला हेतू असेल तर मग आपण त्या जोडीला बोलूयात. तर इकडे मोठ्या आईने पेपर्स बनवून घेतलेले असतात आणि तिने सत्तेसाठी फक्त तिचंच नाव दिलेलं असतं. मोठी आई पेपर्स तिच्या बॅगमध्ये ठेवते. तर इकडे शांतनू कॉलेजमध्ये असताना एक शिपाई येतो आणि म्हणतो की सर नोटीस आली होती, त्यावर तुमची सही पाहिजे. शांतनू म्हणतो की कसली नोटीस? तेव्हा तो म्हणतो आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी विषय चालू होणार आहे ना, ते पर्सनॅलिटी. शांतनू म्हणतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास. तेव्हा शिपाई सांगतो की त्या निमित्तानेच कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये पोराला आणि आईला दोघांनाही स्टेजवर बोलायला सांगणार आहे. शांतनू म्हणतो की अरे वा, कोण आहेत पाहुणे? तेव्हा तो शिपाई म्हणतो की तुम्ही आणि आदिती मॅडम, दुसरं कोण असणार आहे? शांतनू गप्प बसून घेतो. तेव्हा शिपाई म्हणतो की सर तेवढी सही करून टाका ना, म्हणजे मी ऑफिसमध्ये जायला मोकळा. पल्लवी देखील हे बघत असते. ती मनात विचार करते की सही करा शांतनू, प्लीज सही करा, तुमच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतलाय. तेव्हा तिकडे शांतनू देखील सही करतो. हे बघून पल्लवीलाही आनंद होतो. पल्लवी मनात विचार करते की आता लवकरच तुम्ही त्यांना आई म्हणून स्वीकाराल याची मला आता खात्री वाटायला लागली आहे. तर इकडे आदिती मॅम काम करत बसलेल्या असतात. प्रभाकर सर लपत-छपत येतात आणि गाणं म्हणतात की आज आनंदी आनंद झाला. आदिती मॅम म्हणतात की अरे प्रभाकर, तू गातोयस काय? प्रभाकर सर म्हणतात की अगं हे तू मला विचारतीयस, मला वाटलं तर तू गात असेल, घरात अगदी आनंदाचं वातावरण असेल.
आदिती मॅम कामात असतात तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की अहो आदिती मॅडम मी तुमच्याशी बोलतोय. आदिती मॅम म्हणतात की हो आनंद तर खूप झालाय, एकतर काम होत नाही माझं आणि त्यातल्या त्यात तू एवढं बेसूर गातोयस. प्रभाकर सर मनात विचार करतात की आदितीला अजून कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं नाही आहे की हे सर्व मुद्दाम करतीये ती. माझी परीक्षा बघते की काय, हिला आनंद झाला नाही आहे. नाही नाही असं कसं होईल, हिला तर सगळ्यात जास्त आनंद व्हायला पाहिजे. प्रभाकर सर चुटकी वाजवत म्हणतात की अगं मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. अगं तुझा फोन चालू आहे ना, त्यावर कॉल्स वगैरे येत आहेत ना. आदिती मॅम म्हणतात की कोणी केला तर येईल ना प्रभाकर, काय प्रश्न विचारतोयस तू. त्यातच फोन वाजतो. प्रभाकर सर म्हणतात की बघ बघ फोन आलाय. आदिती मॅम फोन उचलतात आणि म्हणतात येस मी आदिती सूर्यवंशी बोलते. काय सूर्यवंशी कॉलेजमध्ये उद्या? हो येईन ना, आणखी कोण कोण आहे तिथे? तेव्हा आदिती मॅम खूप खुश होतात आणि म्हणतात की ते खरंच नक्की येणार आहेत का, त्यांनी सांगितलं आहे का तसं? नंतर म्हणतात की हो हो मी नक्की येईल, काही प्रश्नच नाही. थँक्यू सो मच असं म्हणून आदिती मॅम फोन ठेवतात. त्या खूप खुश झालेल्या असतात. आदिती मॅम म्हणतात की अरे प्रभाकर तुला माहीत आहे का? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात स्वागत आहे, आदिती सूर्यवंशी यांचं सूर्यवंशी कॉलेजमध्ये स्वागत आहे. आदिती मॅम प्रभाकर सरांना मिठी मारत थँक्यू म्हणते आणि म्हणते की आजपर्यंत खूप समारंभ अटेंड केले, पण उद्याचा समारंभ माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. हे शांतनू आणि मी एका स्टेजवर आई आणि मुलगा म्हणून सहभागी होतोय आणि तेही सर्वांच्या समोर. प्रभाकर सर म्हणतात की अगं मला काय थँक्यू म्हणतीये, तुझ्या लाडक्या सोनबाईंना थँक्यू म्हण, तिनेच हे सर्व जमवून आणलंय. आदिती मॅम म्हणतात की कमाल आहे पल्लवीची, हिचं डोकं कुठं कुठं चालेल काही सांगताच येणार नाही. आपण उद्याच्या कार्यक्रमासाठी शांतनूसाठी एक शर्ट घेऊया का रे? तेव्हा प्रभाकर सर देखील म्हणतात की बेस्ट आयडिया आहे. नाही पण मी घेतलेला शर्ट तो घालेल का? प्रभाकर सर म्हणतात की 100% घालेल. चल आपण जाऊयात. तर इकडे मोठी आई घरी आलेली असते. मोठ्या आईला बघून पल्लवी लगेच लपते. मोठी आई घरात येते आणि तिच्या पदरामागे तिची बॅग लपवते आणि तिथून निघून जाते. पल्लवी हे सर्व बघते आणि म्हणते की ह्या अजून बाहेरच होत्या. देवळातून गाडीतून जाताना ज्या निसटल्या त्या आत्ताच घरी आल्यात. पर्स अशी का लपून नेत होत्या त्या? नक्कीच कुठल्या तरी वेगळ्या कामाला गेल्या असणार ह्या. त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे हुशारीने काढून घ्यायलाच हवं. इकडे मोठ्या आईने बॅगेतून कागदपत्र काढलेले असतात. म्हणते की वा कागदपत्र तर तयार झाली, आता याच्यावर हव्या त्या सह्या मिळाल्या की काम झालं. तेवढ्यात पल्लवी दरवाजा वाजवते. मोठी आई लगेच ते कागदपत्र तिच्या बॅगमध्ये ठेवते. पल्लवी आतमध्ये येते. मोठी आई म्हणते की पल्लवी तू? तेव्हा पल्लवी म्हणते की मी चहा घेऊन आले होते तुमच्यासाठी, तुम्ही सांगितलं होतं ना. आई म्हणते की अगं मी कधी सांगितलं? तेव्हा पल्लवी म्हणते की असं काय करताय मोठी आई, आत्ता येताना तुम्हीच तर सांगितलं. आणि शांत बसते आणि म्हणते की अरे देवा तुम्ही नाही, विभा काकू, बहुतेक प्रदीप काकांनीच सांगितलं असेल, मला नीट आठवत नाही आहे. मोठी आई म्हणते की बरं आता आणला आहेस तर ठेव. पल्लवी म्हणते की बरं मोठी आई मी तुमच्यासाठी उपमा घेऊन येते, तुम्ही सांगितला होता ना. तेव्हा मोठी आई म्हणते की अगं मी तुला कधी उपमा करायला सांगितला? पल्लवी म्हणते की तुम्ही नव्हता सांगितला आणि डोक्याला हात लावून घेते. खरं तर हे सर्व ती मुद्दाम करत असते. आणि मित्रांनो आता आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी मोठ्या आईला म्हणते की मी रिक्षा केली आणि घरी आले. तेव्हा मोठी आई विचारते की अगं पण तू रिक्षा का केलीस? अगं मी सरळ रिक्षात बसले आणि वकिलांकडे, म्हणजे देवळात निघून गेले. पल्लवी मनात विचार करते की ह्या मला फसवून वकिलांकडे गेल्या होत्या तर, पण तिथे जायचं काय कारण असेल? तर मोठे काका इकडे मोठ्या आईला म्हणत असतात की पल्लवीला सांगत होतीस ना तू कीर्तन ऐकत बसली होती देवळात, मला सांगितलंस की पाय मुरगळलाय, तुझा काही वेगळा प्लॅन तर चालू नाही ना डोक्यात. तेव्हा मोठे काका अगदी संशयाने मोठ्या आईकडे बघत असतात.